धावसंख्येत भर, धावसंख्या 1 ने वाढताना, परंतु हा चांगला चेंडू होता. पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतायत राजू जोसेफ. पुढचा चेंडू आणि सोनू वैदला हा अपील केलेला आहे, परंतु पंचांनी फेटाळले. नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळाला राजू जोसेफ यांचा. चांगली कमबॅक करताना SKM टीम. आजच्या दिवसातील अटीतटीचा सामना आहे. नक्कीच सोनू विरुद्ध महेश. हा आम्हाला मोठा क्षण तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली मॅच पाहायला मिळेल, चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. मोठी रायव्हलरी आहे. आणि सोनू बैद याने खेचला आहे चेंडू आणि पाहूया अभिजित चाफे आणि सोनू बैद कॅच आउट झालेले आहेत आणि त्यांना 0 रनावरती जमा केला आहे. ते म्हणजे सोनू बैद यांना चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. ते म्हणजे राजू जोसेफ यांचा चांगला गोलंदाजी पाहायला मिळाली. सोनू बैद यांना जमा केलं. अभिजित चाफे यांचा सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि महेश खारकांडे यांना मोठा श्वास सोडला त्यांनी. कारण महेश खारकांडे यांना माहीत होतं सोनू बैद जर राहिले असते तर काही झालं असतं. त्यांची दुसरी ओव्हर होती, परंतु सोनू बैद स्वस्तात मागे परतताना आणि आत्ता नवीन फलंदाज आले ते म्हणजे सूरज शिंदे. चांगले फलंदाज आहेत सूरज शिंदे, पुणे 11चे मेन बॅट्समन. सोनूच्या परतीनंतर पाहूया कोणत्या प्रकारे कमबॅक करतात. आणि हा सुंदर चेंडू राजू जोसेफ यांचा चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. नक्कीच दुसरी मॅच झाली जी SKM टीमने चांगला कमबॅक केला होता. नक्कीच राजू जोसेफ यांनी जे नगरला जायचे तिकीट कॅन्सल केले त्याचा ते पुरेपूर फायदा घेतात. चांगली गोलंदाजी केली. सोनू बैदला आउट केला त्यांनी. तब्बल 3 चेंडू टाकलेत, 1च धाव खर्च केले. आणि हा चांगला चेंडू आणि त्यावरती पाहूया 1च धाव चोरटी काढले. रिव्हर्सचा अटेम्प्ट, परंतु एज लागून 1च धाव आले. चांगली गोलंदाजी करतायत राजू जोसेफ. खरंच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ती म्हणजे SKM संघाचे. चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. तब्बल पॉवर प्लेच्या षटकात पुणे 11 असा बलाढ्य असा संघ, परंतु त्यांना 2 धावेवरती थांबवल्या. 4 चेंडू झाले, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पाहूया आता फलंदाजीला विशाल पाटील. आणि हा रिव्हर्सचा अटेम्प्ट विशाल पाटील याचा आणि हा खणखणीत चौकार. चांगला फटका होता विशाल पाटील यांनी सजवलेला, परंतु त्याच्यावरती 4 धावा. परंतु बॉलरचे कौतुक करावं लागेल कारण त्यांनी 5 चेंडू हाताळले आतापर्यंत आणि तब्बल 6 धावा खर्च केल्या. शेवटचा चेंडू आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. सोनू बैद सारखा फलंदाजाला त्यांनी बाद केलंय. शेवटचा चेंडू असेल राजू जोसेफ याचा. चांगला कमबॅक पाहायला मिळाला तो म्हणजे SKM संघाचा. परत एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि पाहूया आणि संकेत यांच्याकडून झेल सुटलेला आहे. संकेत चौधुप यांनी कॅच सोडलेला आहे. थोडं त्याने मिसजज झाल्यामुळे त्यांच्याकडून हा झेल सुटला. चांगला चांगला गोलंदाजी हाताळली ते म्हणजे राजू जोसेफ यांनी.
एका षटकाखेरीस एक गडी बाद 7 धावा पुनीत 11 या संघाच्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ते म्हणजे राजू जोसेफ यांची. एस के संघाचा खरंच चांगली कमबॅक पाहायला मिळाला. वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं षटक घेऊन आले ते म्हणजे अभिजित चाफे. एक चांगला षटक हाताळलं होतं त्यांनी दुसऱ्या मॅचमध्ये. पाहूया आता कोणत्या प्रकारे ते गोलंदाजी करतायत. राहुल सिंग यांच्या तोंडावरती स्माईल आहे कारण त्यांनी 12 धावांवरती थांबवलं होतं समोरच्या टीमला आणि एक हाती जिंकला होता सामना. एक्का झाला वेंचोत काल पे बोलून गेला एक्का छक्काच बोलला एक्का झाला. कोण बोलला 3-8-0 आणि 5-6-0 बोलला. कोण बोलला होता मी कोण 4-7-0 कोण बोलला होता रे मोनू आपला हा काल एक्का छक्क्यामध्येच घर आहे ना बोला एक्का झाला. चांगला चेंडू होता परंतु निर्धाव असा चेंडू विशाल पाटील यांना काहीसा कळाला नाही. त्याचा समाचार घेताना याला अभिजित चाप्पे यांनी जी पहिल्या ओव्हरला सुरुवात केली होती आजच्या दिवसातील तोच चेंडू टाकला परंतु त्याचा समाचार घेताना विशाल पाटील थोडे फसलेले आहेत. सचिन पाटणकर सचिन 146. पाण्याची बॉटल दे रे मगाशी मी आणलेली ती मोठी कुठे आहे. नक्कीच चांगला फटका पाहायला मिळाला तो म्हणजे विशाल पाटील याच्या बॅटमधून. हे पाणी दे जरा मयूर. जरी सोनू बैद लवकर जमा झाले. या मॅच नंतर अजून 3 सामने खेळवायचे आहेत त्यामुळे पंचाने थोडी घाई करायची आणि लवकरात लवकर सामने चालू करायचे आहेत. परत एकदा तटवला चेंडू आणि हा ही षटकार. नक्कीच सागर कांबळे यांनी परत एकदा चुकी केली आहे दुसरी ओव्हर देऊन कारण महेश खारकांडे यांनी चांगला कमबॅक केला होता मागच्या मॅचमध्ये. दुसरं षटक हाताळून त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. एडा प्रीमियर लीगचे सर्वेसर्वा विशाल इन फॉर्म बॅट्समन. किती फायदा होतोय त्या टुर्नामेंटचा तुम्हीच बघून घ्या. एडा प्रीमियर लीग YPL. YPL मध्ये फक्त लेग साईडला 6. नो समोर नो ऑफसाईड. विशाल नुक्कड आणि स्प्रिंग मिल. निखिल नायकर काय टेन्शन घेऊ नको मी आहे तुझ्यावर. नुक्कड आणि स्प्रिंग मिल बस, बस. नाणेफेकीसाठी यायचंय. तू असा फ्री मॅन राहा. सुशील शिंदे आणि कोण होतं मगाशी पोलाड. किरण सोलंकी आणि सुशील शिंदे. चला नाणेफेकीसाठी या लगेच या. अभि येतोय. हा ये. कोण येत आहे ठरवा. राणादा हा आणि नुक्कड 11चं कोण येत आहे. सुनील हळदणकर सचिन पाटणकर. कोणाची मॅच आहे आता. स्प्रिंग मिल. त्याच्यानंतर नुक्कड आणि स्प्रिंग मिल 2-2 वरची करून टाक. काका आहेत काय. सॉरी बघितलं नाही नाही रे संपवलं मी. नाही गुड फिल्डिंग शोएब. किती बॉल झाले जे. दुसरीवर झालं ना. तिसरीवर आहे की दुसरीवर आहे. दुसरी कशी. हा बरोबर दुसरी. सुंदर असा फटका सूरज यांचा.
कव्हरच्या दिशेने मारलेला आहे हा फटका. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. सागर कांबळे, एक चेंडू शिल्लक आहे. पुढे पुढे जाऊ नका. एक चेंडू. दुसरी ओव्हर आहे. दुसरी ओव्हर चालू आहे. टायमिंग किती मिनिटं शिल्लक आहे? टायमिंग सांग लवकर लवकर चालू. हा काय बाकी चालू कर लवकर काय 8 मिनिटामध्ये 2 षटकं समाप्त करायची आहेत आपल्याला. 8 मिनिटामध्ये. दोन षटकं आता समाप्त झालेली आहेत. संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 27 ना. किती रे? 28 कसा 22 चौका मारला ना. धावसंख्याला 28. 2 षटका अखेरीस धावसंख्याला 28. 27 माफ करा 27. पंच थोडं लक्ष द्यायचं. 8 मिनिटामध्ये लवकरात लवकर 2 ओव्हर संपवायचे आहेत. थोडी काळजी करायची आहे. 8 मिनिटामध्ये 2 मॅच संपवायचे आहेत. त्यामुळे 2 ओव्हर संपवायचे आहेत. अजून 3 मॅच बाकी आहेत. त्यामुळे त्वरित जरा घाई करायचे. 3 मॅच बाकी आहेत अजून या दिवसामधल्या. त्यामुळे अभिजित जाधव थोडी घाई करायची आहे. अभिजित जाधव थोडी घाई करा. वैयक्तिक पहिला व संघासाठी तिसरं षटक घेऊन आले ते म्हणजे अभिजित जाधव. अभिजित चाफे यांनी खूप गच्चा अशी गोलंदाजी केली होती. त्यांना खूप सारा मार पडला, परंतु 21 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. 20 धावा. पुढचा चेंडू, पहिला चेंडू रिवर्सचा अटेम आणि रिवर्सच्या फटक्यावरती काय फटका सजवला होता सूरज शिंदे यांनी. रिवर्सचा अटेम आणि त्यावरती हा षटकार. चांगला चेंडू होता, परंतु त्याचा चांगला पुरेपूर समाचार घेतलाय तो म्हणजे सूरज शिंदे यांनी. अभिजित जाधव लवकरात लवकर आपण ओव्हर चालू करायचे जेणेकरून आम्हाला ह्या 2 ओव्हर 8 मिनिटामध्ये संपवायचे आहेत. एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता 1 मिनिट झालंय, 7 मिनिटं बाकी आहेत. 2 ओव्हर 7 मिनिटामध्ये संपवायचे आहेत. थोडं घाई करा. भीम जर कुठे असाल तर स्टेज जवळ यायचंय. भीम नुक्कड 11 या संघाचे भीम. पुढचा चेंडू परत एकदा डायरेक्ट टाकला, त्याचाही समाचार घेतलाय आणि त्यावरती पाहूया. आणि हा नो बॉल दिला आणि नो चेंडूवरती हा 4 धावा. चला नाणेफेकीसाठी आलेत. नो चेंडूवरती 4 धावा. नक्कीच नुक्कड आणि गोलंदाजी. स्प्रिंग मिल HD एका चेंडूमध्ये 11 धावा खर्च केल्या रिलीज आहेत झाला. अभिजित जाधव यांनी. टॉस कर. परत एकदा षटकार. नक्कीच अभिजित जाधव ह्याच्या आधी खूप चांगला चालला होता. या ठिकाणी performance निलेश तुमच्या मोरे टीमचा. यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. स्प्रिंग मिल आणि नुक्कड. हेड इज अ कॉल. नाणेफेकीचा कौल जिंकला तो नुक्कड या संघाने. निर्णय गाळवायचा. या ठिकाणी फिल्डिंग घ्यायचा निर्णय घेतला नुक्कड या संघाने आणि स्प्रिंग मिलला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. परत एकदा चौकार. सूरज शिंदे यांची तुफानी बल्लेबाजी पाहायला मिळते ती म्हणजे पुणे तिलवण्या संघाचे. जरी सोनू आउट झाले 0 वरती, परंतु सूरज शिंदे हे इथे बॅटिंग करतात. चांगली फलंदाजी पाहायला मिळते पुणे तिलवण्या संघाची. 4 चेंडूमध्ये तब्बल 21 धावा. 3 चेंडूमध्ये 21 धावा खर्च केल्यात अभिजित जाधव यांनी. अजूनपर्यंत महागडं षटक पाहायला मिळतं अभिजित जाधव. पाहूया कोणत्या प्रकारे कमबॅक करतायत. परत एकदा तटवला, परंतु पाहूया त्याच्यावरती एकच धाव. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतं आणि त्याच्यावरती 2 धाव. एका धावेचा रूपांतर 2 धावांमध्ये केलं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले ते म्हणजे विशाल पाटील आणि सूरज शिंदे यांच्यामध्ये. अभिजितचा जाधव महागडं षटक आजच्या दिवसातील. आणि परत तटवलेला चेंडू आणि हा पाहूया फिल्डर. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते म्हणजे शोएब यांचं. आणि पाहूया अजून एक 3 धावा.
2 धावेच्या 3 धावांमध्ये कन्वर्ट झाले आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले ते म्हणजे अभिजित जाधव. बॉल संपले, ओव्हर झाली की काय? अजूनही एक चेंडू शिल्लक आहे, लक्षात द्यायचंय. शेवटचा चेंडू पाहूया विशाल पाटील कोणत्या प्रकारे सामना करतायत, षटकार मारतायत का. 53 धावा झाले आहेत, 53 आणि एकच धाव. शेवटचा चेंडू हा त्याने चांगला टाकला होता अभिजित जाधव, परंतु धाव सांगायला 54. अभिजित जाधव यांनी 27 धावा दिल्या होत्या. नक्कीच ते पहिल्या 2 मॅच खेळले नव्हते, त्याचा पुरेपूर त्यांनी उपयोग करून दिलाय आपल्या संघाला. एका षटकात 27 धावा खर्च केल्यात अभिजित जाधव यांनी. काय बोलू आता, आलाय बोलतो मी टाकतो चांगली टाकतो भाई, आपलं चांगली टाकतो त्याला बोलव फोन करून. मॅच होणार आहे का नाही त्याला बोलून होईल मॅच. अजून एक 2च मॅच होती. आमची किती आहे बघ जरा. 11वी बाजून 2 मॅच आहेत. थोडं लवकर चालू करायची आहे मॅच. पंचांनी लाची 4 मिनिटं राहिलेत, लवकरात लवकर सामना संपवायचा आहे. आणि महेश खारकांडे SKM संघाचे चांगले गोलंदाज, सकाळपासूनच्या सत्रामध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी हाताळली आहे. तब्बल 2 ओव्हरमध्ये त्यांनी 4 विकेट घेतले, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाले. महेश खारकांडे यांची आता स्ट्राईकला आहेत विशाल पाटील. पहा महेश खारकांड्याची गोलंदाजी, परंतु फिल्डर नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते शोएब यांचं. केवळ एकच धाव घेतले. महेश खारकांडे चांगला टप्पा टाकतात, अचूक टप्पा आहे त्यांचा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ते म्हणजे महेश खारकांडे. दादर चॅलेंजर्सचे प्लेयर महेश खारकांडे. आणि हॅट्रिकला 500 रुपयाचा इनाम लागला आहे ते म्हणजे स्वतः दिनेश हडकर यांनी. निनाद भिवंडे यांनी डब्लिनवरून 1000 रुपयाचा लावलाय युरोमध्ये. नक्कीच मोठे पारितोषिक लागले आहेत. पाहूया महेश खारकांडे. चांगला फटका आहे सूरजाचा. पाहूया झेल होतोय का. आणि हा सुंदर झेल पाहायला मिळतोय तो म्हणजे माक्या. सकाळपासून या मित्रांनो सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते म्हणजे SKM संघाचे क्षेत्ररक्षक माक्या यांचं. खूप चांगले. कोण आहे नाव काय त्याचं? अनिकेत माक्या यांचे भाव अनिकेत. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं अनिकेत यांचं. आजच्या दिवसामध्ये त्यांनी आपल्या क्षेत्ररक्षणावर सगळ्या प्लेयर लोकांची मनं जिंकलेत ते म्हणजे अनिकेत. महेश खारकांडे यांच्या मध्ये 5वा विकेट. नक्कीच आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करून दाखवतात ते म्हणजे महेश खारकांडे. आजच्या दिवसामध्ये त्यांचा 5वा विकेट असेल. चांगलं गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे महेश खारकांडे. पुणे वन संघ हा चांगला संघ आहे, चांगले फलंदाजी करतात, परंतु तेवढाच चांगले गोलंदाजी. पाहूया परत एकदा विकेट मिळतोय का. आणि हा दुसरा विकेट. आणि हॅट्रिकला 500 रुपये आहेत दिनेश हडकर यांचा. आणि प्रबोध मोरे यांचा मला कॉल आला होता. त्यांनी जर हॅट्रिक घेतली तर त्यांना रेफ्रेशमध्ये संध्याकाळी जेवण ट्रिपल राईस. आणि जर हॅट्रिक घेतली तर विराज पडवळ व प्रसाद लाड यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. पाहूया महेश खारकांडे. आजच्या दिवसातील त्यांचा 6वा विकेट असेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते महेश खारकांडे. नक्कीच गेल्या मॅचला मी पाहिलं होतं, त्यांना दुसरी ओव्हर दिलं होतं, प्रमोशन दिलं आणि त्यांनी ते साध्य करून दाखवलं होतं, कारण त्यांनी राम जनकीचा बलाढ्य असा फलंदाज मंदार देशमुख याला बाद केलं. परंतु यावेळी त्यांना परत थांबवलं आणि अभिजित चापे यांना मार पडला आणि ते राजू जोशप यांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 7 धावा, परंतु अभिजित चापे यांचं 20 धावांचं षटक, त्यानंतर 27 धावांचं. आणि पाहूया सुंदर असा तटवला चेंडू आणि हा हॅट्रिकचा बॉल होता, परंतु रनआउटच्या स्वरूपात मिळाला, त्यामुळे त्यांचा हा विकेट काउंट करता येणार नाही. परंतु सुंदरचे गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय ते म्हणजे महेश खारकांडे. आजच्या दिवसातील एक चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतो तो म्हणजे आमचा मित्र महेश खारकांडे. SKM संघाचा सर्वात चांगला आणि सर्वात
अचूक टप्प्याचा गोलंदाज म्हणून ठरला असेल तो म्हणजे महेश. नक्कीच सागर कांबळे यांनी थोडा विचार केला असता आणि जर याला दुसरी ओव्हर दिली असती नक्कीच सोनूसारखा बलाढ्य असा फलंदाज 0 वरती तंबूत होता. तब्बल पॉवर प्लेमध्ये फक्त 7च धावा होत्या, परंतु दुसऱ्या ओव्हर आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये थोडे मॅचच्या बाहेर गेले, परंतु महेश खारकांडे यांनी परत कमबॅक केलाय. तब्बल 3 चेंडूमध्ये 1च धाव दिले, 4 चेंडूमध्ये 1 धाव, 3 विकेट. पाहूया पुढचा चेंडू. विशाल पाटील पुणे इलेव्हन या संघाचे फलंदाज गोलंदाजी करतायत. महेश खारकांडे अजूनही 4 चेंडूमध्ये 1च धाव खर्च करून 3 विकेट त्यांच्या खात्यामध्ये आहेत. शेवटचे 2 चेंडू पाहूया कोणत्या प्रकारे टाकतायत. आणि हा विशाल पाटील याच्या बॅटमधून निघालेला हा खणखणी षटकार. IPL स्पेशालिस्ट विशाल पाटील नक्कीच चांगला टटवला चेंडू, परंतु महेश खारकांड्याचं कौतुक करण्यात येईल कारण त्यांनी आतापर्यंत 5 चेंडूमध्ये तब्बल 7च धावा खर्च केलेत. शेवटचा चेंडू पाहूया कोणत्या प्रकारे टाकतोय विशाल पाटील. चांगला फलंदाज पुणे इलेव्हन या संघाकडे. शेवटचा चेंडू आणि हा निर्धाव असा चेंडू टाकण्यात आला होता. पाहूया चांगलं षटक हाताळलं ते म्हणजे महेश खारकांडे आणि SK संघाचे गोलंदाज महेश खारकांडे. तब्बल 4 विकेट घेतल्यात त्यांनी 2 रनआउट स्वरूपात आणि 2 विकेट. टोटल त्यांच्या 8 विकेट. आजच्या दिवसातील सगळ्यात चांगला गोलंदाज म्हणून त्यांनी दादर चॅलेंजर्सला महेशकडून पार्टी असेल कारण त्यांचा दिवस हा खूप मोठा असेल. आजच्या दिवसामध्ये त्याचं स्वप्न पूर्ण झालं असेल कारण सगळ्यात चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली महेश खारकांडे यांची 2026 मधली. SK संघाला तब्बल 62 धावांची गरज असेल. 62 धावांची नक्कीच SK संघाला सोनू याला 0 मध्ये आउट करण्यात यश आलं, परंतु त्यानंतर सूरज शिंदे विशाल पाटील यांनी तडाखेबाज फलंदाजीवरती त्यांनी 62 धावांचं लक्ष ठेवलंय. सुंदर गोलंदाजी. आणि आता बघताय महेश खारकांडेचे चाहता मैदानामध्ये आलाय फोटोसाठी. नक्की टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. आमचा महेश खारकांडे चांगली गोलंदाजी करून गेलाय. पंच लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. SK संघाला विनंती असेल 15 मिनिटांमध्ये सामना संपवायचा आहे तर त्वरित आपण बॅटिंगला बॅट्समन पाठवायचे. हॅलो सागर, इथे डगआउट मध्ये बसा. तिथून 2 बॅट्समन पाठवा आणि बाकीच्यांनी इथे डगआउट मध्ये बसा. नियमाचं पालन करा. SKMM इथे डगआउट मध्ये बसा. बाकीचे कोण बॅट्समन असतील त्यांनी बॅट्समन फक्त जावा. बाकीच्या खेळाडूंनी डगआउट मध्ये या इकडे. कुठे रे कुठे मे बी आता हाय काय माहित नाही. हाय काय मॅच रे? उद्या सकाळी असले येशील ना लवकर पहिली असेल. आहे ना बाप्पा मोरे हारली ना. बाप्पा मोरे हारलं की आपण जिंकलो गेलो पुढे. खेळा ना. हा टवळ्या जरा हे नाही दिन्याने मारली चांगले 5. नंतर हेला टवळ्याला मारले 5-6 रे. मला ते सांगवत नव्हतं पण सांगतो आता तुला. लाईनीत 5 बॉल 5-6 6वा डॉट. पुणे ठीक आहे. हॅलो, पंचांना विनंती असेल की लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. SKMM संघाचे कर्णधार सागर कांबळे फलंदाजीला आलेत. सागर कांबळे आणि नॉन स्ट्राईकला आहेत आर्यन. आर्यन ही चांगला फलंदाज आहे. मागच्या मॅचमध्ये आम्ही पाहिलं होतं त्यांना एक चांगला षटकार ठोकला होता आर्यन यांनी. आर्यन शुभ्रोला मारला होता आणि आता पहिला संघासाठी पहिला षटक घेऊन आले सोनू बैत. आणि पहिलाच चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि हा पाहूया आणि जमा. सागर कांबळे टाइमपास नका करू सोनू.
सोडा त्याला. सागर कांबळे बाहेर. आले आले गेले. हे काय माहितीये, जसं करावं तसं बरावं. सचिन टॉस सोडून घ्यायचा पुढच्या मॅचचा. झालं काय झालं, कोण आहे? उडवला टॉस. हा हा ओके. पुनीत आपलं ह्याचं नुक्कडची हे आहे, फिल्डिंग आहे आणि स्प्रिंगविल बॅटिंग आहे. योगेश फाळके यांचं सहर्ष व हार्दिक स्वागत. पुरंदर सेवा समितीच्या वतीने आपलं सहर्ष व हार्दिक स्वागत. सागर कांबळे याची जागा नायगाव घेण्यासाठी गेलेत. नायगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा 11 व 12 एप्रिल या रोजी पुरंदर मैदान या ठिकाणी होणार असून प्रथम पारितोषिक 1,11,111, द्वितीय पारितोषिक 77,777. जे आपले खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे की उद्यापासून या ठिकाणी नायगाव प्रीमियर लीगच्या फॉर्मचं वितरण होणार असून आपण आपले फॉर्म घेऊन जायचे आहेत आणि 1 तारीखपर्यंत फॉर्म एंट्री सहित विराज पडवळ यांच्याकडे जमा करायचं आहे. संपूर्ण भरलेला फॉर्म आपण जमा करायचा आहे. सोबत फॉर्म सोबत पैसे रुपये 500 जीपे किंवा कॅश स्वरूपात रोख स्वरूपात विराज पडवळ यांच्याकडे जमा करायचं आहे. नायगाव मधली एक नावाजलेली स्पर्धा आहे, नायगाव प्रीमियर लीग. राहुल सिंग राहुल नायगाव मधली NPL नाव. राहुल म्हणजे त्या टुर्नामेंटमध्ये तुम्हाला खूप सारे पारितोषिक असे बघायला भेटतील. 1,11,111, 77,777. नावाजलेली टुर्नामेंट नायगावमधील NPL नायगाव प्रीमियर लीग. त्याचबरोबर आपल्या पुरंदरमधील सर्व खेळाडूंसाठी क्रिकेटची एक मेजवानीच आहे. सलग आपले सामने लागलेले आहेत. 11 आणि 12 एप्रिल नायगाव प्रीमियर लीग, 2 आणि 3 मे नायगाव बिग बॅश, 9 आणि 10 मे पुरंदर एकता चषक म्हणजेच पुरंदर युनिटी कप. याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. हे सामने या ठिकाणी पुरंदर या ठिकाणी होणार आहेत. नायगाव बिग बॅश आणि युनिटी संदर्भातलं माहिती लवकरच आपल्याला दिली जाईल, याची नोंद घ्यायची आहे. युनिटी दरवर्षी 9 आणि 10 मेला या ठिकाणी होईल. नायगाव बिग बॅश 2 आणि 3 मे. पुरंदर मधील नायगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा 11 आणि 12 एप्रिल सलग 3 स्पर्धा ह्या आपल्या पुरंदर मधील खेळाडूंसाठी आहेत. आपण नोंद घ्यायची आहे. आपण सर्वांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा ही आपल्याला सर्वांना नम्र विनंती. नायगाव प्रीमियर लीग. राहुल सिंग नायगाव बिग बॅश. नायगाव बिग बॅशचे सर्वा राहुल सिंग. एकदा हात वरती करा. राहुल सिंग नायगाव बिग बॅशचे सर्वा. मोनू काय बोलू नका मोनू. तो पापड माझी भंकस करायचा, त्याला विचार काय झालं प्लीज. आणि पुरंदरचे हृदय काळीच म्हणजेच वैभव पवार जो कुठे दिसत नाहीयेत. वैभव पवार तुम्ही कुठून बघत असाल मॅच, मोनू तुम्हाला सॉरी बोलत आहेत. तुम्ही प्लीज मैदानात या. तुम्ही आमचेच आहात आणि आमचेच राहाल. मोनू बरोबर तुम्ही फिरता, पण ठीक आहे, शेवटी मोनूने त्याचा स्वभाव दाखवला, पण ठीक आहे. सुंदर असा फटका आर्यन यांचा. किती धावा झाल्या यांच्या? 11 धावा झालेल्या आहेत त्या. स्ट्राईकवर आहेत ते शोएब. पाहूया आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतायत. अक्षय आपण पाय थोडा खाली करायचा. अक्षय प्लीज, लाईव्ह आहे. खरं लाईव्ह आहे. सुंदर असा फटका शोएब यांचा.
बघूया 2 धावा होत आहेत का. 2 धावा झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. एक शॉर्ट रन आहे. एकच रन आहे आत्ताचा. एकच रन आहे. अरे बंगाली मला खरंच वाटलं. पुढचा चेंडू शोएबाचा. चांगला तटवलेला चेंडू त्यावरती चौकार. सुंदर फलंदाजी करताना SKM संघाचे फलंदाज शोएब एक चांगला युवा फलंदाज आहे. नक्कीच त्याला चांगला प्लॅटफॉर्म देतात ते म्हणजे SKM टीम. त्याबद्दल SKM टीमचे कर्णधार सागर कांबळे यांचं हार्दिक अभिनंदन, कारण ते चांगला प्लॅटफॉर्म देत आहेत. बॅटिंगमधून आणि नक्कीच संध्याकाळचे प्रॅक्टिस देतात ते म्हणजे नॅशनल संघ शोएबाला. त्यामुळे चांगले त्यांच्याही हार्दिक अभिनंदन, कारण ते चांगला प्लेअर घडवत आहेत. पुढचा चेंडू कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू त्यावरती शोएब झेलबाद झालेत. चांगली फलंदाजी करत होते परंतु कव्हरच्या दिशेने झेलबाद झालेत. त्यांची जागा घेण्यासाठी गेलेत आता अभिजित चापे, एक चांगला फलंदाज, युवा फलंदाज. पाहूया कोणत्या प्रकारे फटकेबाजी करतोय. थोडं लवकर करायचं अभि. तुषार चांगली गोलंदाजी करताना तुषार पोद्दार चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ते म्हणजे पुणे इलेव्हन संघाची. अरे पॅडे उद्या आपल्या सकाळी मॅच 11 नसतील प्लेयर. 11 नसणार उद्या प्लेयर सकाळी तुमचे का नाही होणार मला माहिती आहे. बाहेर येते मला आताच खेळणार मी काळोखात. ए सोनू लवकरात वेळ लवकर नाहीये, सामना जरा चालू चालू करा कर ना, सोनू. प्लीज. प्लीज अजून आम्हाला 3 मॅच आहेत यार. 3 मॅच खेळवायचे आहेत जेणेकरून आम्हाला लवकर सूरज लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. घाई करू नका. सावकाश खेळा. काय प्रॉब्लेम नाही. अजून 2 मॅच आपल्याला खेळवायच्या आहेत त्यामुळे घाई करा प्लीज. घाई करा प्लीज. 2च मॅच खेळवायचे आहेत आता, कारण की शशी सरांना ते विकेट पण अजून करायचे. आमच्या मॅच उद्या खेळा. सुंदर असा फटका आर्यन यांचा. षटकार. सुंदर असा फटका. सुंदर. हा आता फलंदाजीला आले ते म्हणजे राजू जोसेफ. चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं होतं राजू जोसेफ यांच्यातून. चांगला षटकार मारला होता तो म्हणजे आर्यन यांनी. कव्हरच्या दिशेने चांगला बॅट फ्लो होता परंतु पुढच्या 2 चेंडूवर त्यांना काहीसा आपली चमक दाखवता नाही आले
आता नगर स्पेशालिस्ट नगर एक्सप्रेस आमचे राजू जोशे पाहूया कोणत्या प्रकारे फलंदाजी करतायत. 8 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 36 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 36 धावांची आवश्यकता. पाहूया राजू. पहिला चेंडू निर्धाव असा. चांगला गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं पुणे इलेव्हन या संघाचं. पुढचा चेंडू 7 चेंडू 36 धावा. आता 7 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता असेल आणि बॅटिंगला स्ट्राईकला असेल ते म्हणजे अभिजित चापे. 1 बॉल 6 ला अभिजित चापे यांनी NPL मध्ये षटकार मारून जिंकवला होता. युनिटीला जिंकवला होता 1 बॉल 6 ला. आता पाहूया 6 चेंडूमध्ये 36 धावा असताना अभिजित चापे कोणत्या प्रकारे फलंदाजी करतात. ह्याही फलंदाजाकडे तेवढी काबिलियत आहे की षटकार मारण्याची. पाहूया कोणत्या प्रकारे टोक मारतायत फलंदाजीला. आणि पुणे इलेव्हन या संघाला विनंती आहे की लवकरात लवकर आपण सामना चालू करायचा आहे जेणेकरून आम्हाला पुढचे अजून 3 सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे थोडं लवकर चालू करायचा सामना. थोडी विनंती आहे लवकरात लवकर सामना चालू करून आम्हाला सहकार्य करा जेणेकरून सामन्याला विलंब नाही होणार. अजूनही 3 मॅच पेंडिंग आहेत. पुढील होणारा सामना स्प्रिंग मिल 11 विरुद्ध नुक्कड 11. दोन्ही प्लेयरच्या 11 प्लेयरने आपले प्लेयर तयार ठेवायचे जेणेकरून लवकरात लवकर सामना चालू करता येईल. हॅलो बापू थांब 1 मिनिट थांब बोल. याच्यानंतर आहे हां होणार ये लवकर. कसं काय हां सगळे बाकीच्यांना बोलो अमोलदार. कोणीही लेट करू नये. ज्याने 1 विकेट गेला तर लवकरात लवकर प्रत्येक बॅट्समनने पुढे जायचं जेणेकरून लवकरात लवकर सामने संपवेल. लक्षात द्यायचं आहे लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. विलंब नाही करायचं आहे. त्वरित करा. परत एकदा शॉर्ट चेंडू त्यावरती पाहूया. हा षटकार आउट झाले. हॅलो संकेत चेदूप नवीन बॅट्समन हॅलो संघाचे. या ठिकाणी आम्हाला दिवसभर पंच म्हणून लाभलेत. त्यांचं नाव आहे प्रसाद राजाध्यक्ष, संतोष शिंगे आणि सागर मोरे. आपण सर्वांनी जे आम्हाला सहकार्य केलं सकाळपासून आम्ही खरोखर आपला आभारी आहे. कोणत्याही प्रकारचा वाद नाही, विवाद नाही. अतिशय चांगले निर्णय आपण आत्तापर्यंत दिले. आम्ही पुरंदर सेवा समितीच्या वतीने आपले खरोखर मनापासून आभारी आहे. सर्वांना विनंती करतो की पंचांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. सर्वांना विनंती आहे. आपलं मनापासून आभार आपण दिलेल्या सहकार्याबद्दल. आणि आत्ता सुंदर असा फटका मारलाय तो म्हणजे संकेत चेडदूप यांनी. हा खणखणीत दणदणीत षटकार ठोकलाय. चांगला फटका सजवलाय तो म्हणजे संकेत यांनी. अशाच प्रकारची फलंदाजी पाहायची होती परंतु संकेत यांना लेट पडवला. आता पाहूया कोणत्या प्रकारे फटके मारतायत. नक्कीच षटकारामध्ये त्याला कन्वर्ट करायचंय. परत एकदा तटवला चेंडू आणि आवरती पण चौकार. 4 धावा. किती बॉल बाकी आहेत? 2 चेंडू शिल्लक आहेत. संकेत याची सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच संकेत कोणाची मॅच आहे? नुक्कड तयार राहायचा लगेच फिल्डिंग साठी प्लीज. नक्कीच मला वाटतंय Fielding आहे ना? कमाल आहे. लगेच तयार राहायचं. स्प्रिंग मिल त्यांच्या सोबतच बॅट्समन पाठवा लगेच मैदानात. ते काय आले ते नवीन बॉल द्या पंचांकडे. दे नवीन बॉल पंचांकडे दे. शेवटचा चेंडू. नाही बोल ना
इथेच बसा ना. अरे पोलीस मी मॅनेज करतो आज आधी. मी ऑफिसमध्ये तुम्ही फक्त इथे बसा पियाला. सुट्टी दिली रे मला. सुट्टी घेतली मॅचसाठी. मॅचसाठी सुट्टी घेतली मी घेतली. एक मिनिट. यापुढील होणारा सामना नुक्कड 11 विरुद्ध स्प्रिंग मिल. नुक्कड लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला जेणेकरून आपला मैदानाचा सामना ताबा घ्या विलंब नाही पटकन. होणार. सर जरा फक्त काही करा, शेवटचे 3 मॅच आहेत. दिलगिरी व्यक्त करतो की जास्त सामने आपल्याला उभं राहावं लागतंय, तर शेवटचे 3 सामने आहेत. आपल्याला विनंती आहे. बरं वाटलं कोणाला त्या दिवशी तुला फोन केला मी पागर. उचललास नाही. त्या दिवशी मग त्या दिवशी पंच बॉल तुमच्याकडे आहेत ना? जुने बॉल पण आहेत हॅलो. ना? पुनीत राहू दे. 11 यांनी लवकरात लवकर बाहेर यायचं आहे, जेणेकरून सामना लवकरात लवकर चालू करता येईल. कॉंग्रॅच्युलेशन पुनीत 11, तुम्ही सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालात. नक्कीच मागच्या वर्षीप्रमाणे तुम्ही यावर्षी तुमचा खेळ दाखवलात. तुमच्या मनात संघाचं मनापासून अभिनंदन. सुरेश शिंदे. चला, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे सुरेश शिंदे. या मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय सुरेश शिंदे. भाया भाया निलेश लाड, निलेश लाड, निलेश लाड, आपण येत आहे का मॅन ऑफ द मॅच द्यायला? विनंती आमची. भायाला तरी पाठवा. भाया भाया ये ना 2 मिनिटं. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे तो सूरज शिंदे. पंच सामन्याला सुरुवात करा. पंच ग्रुपवर टाका. मुंबई पोलीस दलातील आमचे मित्र भाया यांच्या फिरोज शेख यांच्या शुभ हस्ते हा सामनावीराचा किताब दिला जातोय तो सूरज शिंदे याला. हॅलो, सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. धन्यवाद. थँक्यू भाया, थँक्यू सूरज. चला सामन्याला सुरुवात करा लगेच. वेळ घालू नका. पोलाड 3 सामने आहेत अजून.